हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बनवून दाखवते मटन बिर्याणी. आपले सोप्यात सोपी घरच्या साहित्यामध्ये होणारी. ते बघा, मी आलं, लसूण, मिरची घेतलेली आहे. त्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, छान पेस्ट करून घेतले. मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, दही, आपण पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची. थोडीशी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, लिंबाचा रस, सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. माझा घरचाच मसाला आहे, आगरी कोली मसाला. तुम्हाला कोणाला मसाला हवे असेल तर कमेंट करून सांगा. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे अर्धा तास मुरायला ठेवूया. आपला कांदा तळून घ्यायचा इकडे एक साईडला. छान असं कांदा परतून घ्यायचा. हे बघा, असं थोडं लालसर झालं का काढायचा, कारण ते गरम असताना असं कालपट पडतो म्हणून. आता एकीकडे राईस घालूया. आपले खडे मसाले घालून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबू, चवीनुसार मीठ, थोडंसं चवीपुरतं तूप घालून घेऊया. एकीकडे मटण आपला ज्याच्यात कांदा परतवला होता त्याच्यातच आपण मटण घालून घेऊया. हे बघा, आपण मीठ घातलेलं नव्हतं, मीठ घालून घेऊया. छान असं परतून घ्यायचा. एकीकडे आपलं पाणी पण उकळलेलं आहे, त्यात राईस घालूया. दोन्हीकडे घालायचं, म्हणजे आपलं राईस थोडं कच्चं असताना आपल्याला मटणावर घालायला. हे बघा, खूप छान मस्त तेल सुटलेलं आहे. आपलं मटण शिजलं की नाही लगेच आपल्याला समजतं. हे बघा, आपलं मटण शिजलेलं आहे. आता राईस घालूया. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते. तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही घालू शकता. मी पिवळा कलरच घातलेला आहे. वरून कांदा घालूया. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. पुदिन्याची पानं घालायची. मी तूप घालायची विसरलेली, आता तूप घालून घेऊया. हे बघा, आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही मुलांना करून देऊ शकता.